नमस्कार. मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे. आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी आज आलोय. विचारधनातला दुसरा विषय आहे एकाग्र मन. समर्थ रामदास म्हणायचे पहा, जैसे बोलावे तसेच चालावे. आणि तुकाराम महाराजांनी थोडं पुढे जाऊन सांगितलं, बोले तैसा चाले तयाची वंदावी पावले. आपण खूप बोलण्याने विचार करत नाही पहा. आधी बोलतो मग नंतर विचार करतो. तसं नाही पाहिजे. आधी विचार करायचा आणि मग बोलायचं. बोलण्यावर नियंत्रण आणि अंगीकृतीशीलता ह्या जर दोन गोष्टी असेल ना, तर अशा माणसाला मोठा माणूस म्हणायचं. कमी बोलणारा आणि जास्त काम करणारा. राजकीय आणि धार्मिक व्यासपीठावर आगळपगळपणा खूप असतो बा. पण जीवनाच्या प्रत्यक्ष जडणघडणीत वक्त्याचा आणि वक्तव्याचा अतिशय मोठा वाटा आहे. आधी केले मग सांगितले हा क्रम उगच नाही निर्माण झाला. त्यासाठी आपण खूप कमी बोलावे. मौनम सर्वम साधनम ही त्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता त्यातूनच त्याचा पुढचा भाग कोणता आहे? एकाग्रता. एकाग्रता म्हणजे काय हो? मला सांगा बरं. याची गोष्ट सर्वांना माहिती आहे तरी मी सांगतो. एकदा काय होतं, द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्यांना शिकवत असताना एकदा ते त्यांना विचारतात, मला कोण किती निपुण झालाय ते पाहायचंय. आणि म्हणून ते म्हणतात, झाडाला ते एक जिवंत मासा पकडून त्या झाडाला लटकवतात आणि त्यांना ते सांगतात की अर्जुन, भीम, नकुल, सहदेव या सर्वांना बोलवतात, युधिष्ठिर, आणि सांगतात या माशाचा डोळा मला मारायचा आहे. तुम्ही बाणाने पाण्यामध्ये पाहून माशाचा डोळा उडवायचा आहे. त्याच्यामध्ये बरोबर डोळ्यातच बाण गेला पाहिजे. एवढं निष्णांत तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय. भीमाला विचारतात, तुला काय दिसतंय? भीम सांगतो, झाड आहे, मासा आहे, बांधलेला आहे, सर्व काही. युधिष्ठिर सांगतो, फक्त मासा आहे. नकुल सांगतो, मासा आणि झाड आहे. सहदेव सांगतो, हे आहे. पण अर्जुनाला विचारल्यानंतर अर्जुन सांगतो, फक्त डोळा आहे. म्हणजे अर्धी लढाई आपण आधी डोक्यात जिंकली पाहिजे, एकाग्रतेत जिंकली पाहिजे. एकाग्रता हेच जीवनाचं रहस्य आहे पहा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे विज्ञानाचा प्रयोग. जर आपण भिंग धरलं आणि ते भिंग दुपारी 12 वाजता जर आपण असं एकवटवलं आणि त्या भिंगातून जर येणारे सूर्याचे किरण जर एकत्र झाले तर त्याच्या खाली असणारा कागद, कचरा, पाला, पाचोळा ते जाळतं पहा. म्हणजे एकाग्रतेशिवाय ते जळतं का? नाही. तशा प्रकारे एकाग्रता हेच जीवनाचं रहस्य आहे, हे मला तुम्हाला आज सांगायचं. वाचन, लेखन, संशोधन, चिंतन, अध्ययन, अध्यापन अशा सर्वच गोष्टींसाठी मनाची एकाग्रता असावी लागते. आपले जीवन हे राहणीमान एकाग्रतेने व्यत्यय आणणारे आहे. एकाग्रतेसाठी एक प्रकारची स्वस्थरता असते, ती सर्वांमध्ये नसते. आजकाल वडीलधारे मुलांचा सो काढून घेतात पहा आणि जीवन प्रवाहात लोटून देतात. म्हणजे सकाळी लवकर उठायचे आणि धावत सुटायचे, हीच मुलांची कुटुंबप्रणित जीवनचर्या झाली आहे. म्हणजे कशी? नुसती लगबग, नुसती तगमग, नुसती धावपळ, नुसती धावपळ. सकाळी एक वर्ग, दुपारी शाळा, संध्याकाळी दुसरा क्लास, परत आल्यावर शिकवणी. घरी यायला कोणी शिकवतंय? कधी मुलं बाहेर जाऊन शिकतात. सकाळी शाळेत, संध्याकाळी ट्युशनला. म्हणजे सगळ्या भोवऱ्यात मुलं नुसते गरगर 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 भिरवीर 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 फिरतच राहतात. एवढी वणवण केलीच पाहिजे का हो? मला सांगा, स्वामी विवेकानंद फक्त BA झाले होते. म्हणजे लौकिक अर्थाने त्यांच्याकडे फक्त BA चीच डिग्री होती. एकच तेवढीच पदवी त्यांनी घेतली होती. त्यांनी एवढा मोठा दिग्विजय कसा केला असेल? सुमारे 3.5 वर्ष एकही टिपण हातात न घेता अमेरिकेसारख्या शहरामध्ये, देशामध्ये, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी या शहरांमध्ये त्यांनी 3.5 वर्ष एकामागून एक व्याख्यानं दिली, योगाचे वर्ग चालवले. अवघ्या जगाच्या पाठीवर द ब्रदर्स ऑफ सिस्टर्स इन अमेरिकन असं म्हणणारा एकमेव माणूस आपल्या देशात होऊन गेला आणि त्या माणसानी आदर त्यांचं तिथे जो मिळाला तो आजही तिथे तळपतो आहे. तो फक्त आणि फक्त ज्ञानामुळे. हार्वर्ड, कोलंबिया अशा विद्यापीठात त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यासने निर्माण करण्यात आली. एवढी तयारी त्या लोकांनी दाखवली होती, पण स्वामीजी आपल्या भारत भूमीसाठी कटिबद्ध होते. त्यांची पूर्वपदाची कोणतीही विचार नव्हता त्यांच्या मनात. पदवी त्यांच्याकडे खूप नव्हत्या.
पण त्यांच्याकडे काय होती? एकाग्रता आणि साधना होती. म्हणून त्यांच्या पदवीची विचारपूस सुद्धा कोणी कधी केली नाही. कोणी विचारलं नाही, "स्वामीजी तुमचं शिक्षण किती?" कारण त्यांचं शिक्षण, त्यांचं ज्ञान हे प्रगट होत होतं ना. तिथे जेव्हा ते गेले आणि 1893 साली जेव्हा तिथे त्यांचे पहिलं भाषण झालं, ते फक्त 5 मिनिटाचं भाषण होतं. पण त्या 5 मिनिटाच्या भाषणाने संपूर्ण सभागृह 7,000 लोकांचं दुमदमून गेलं. कशामुळे? तर त्यांचे जीवनाचं सार आणि जीवनाचं अर्क त्या एकाग्रतेमध्ये होतं. मला माझे गुरु संजय वाखारे साहेब नेहमी सांगतात, "सुनील, एकाग्र चित्त राहा, एकाग्र चित्ताने जग." त्यात ते म्हणत, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत सांगताना हे सांगितलं होतं, की मला एक गोष्टीचं फार नवल वाटतं, ते म्हणजे तुम्ही अमेरिकन्स महान आहात. म्हणजे दुसऱ्याला मोठेपणा द्यायची जी क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये होती. स्वामी विवेकानंद हे नावाचे नवल कसे घडले असेल बरं? मनाची एकाग्रता हे त्यांचे सामर्थ्य होते. तासनतास वाचन, बैठक, विचारांची, तत्वांची, ज्ञानाची ही त्यांनी कधीही सोडली नाही. ते वाचत जात आणि पहिल्याच वाचनाने अवघे पुस्तक आत्मसात करीत. त्यांनी ब्रिटानिका हा विश्वकोश चाळत होते. त्यातला महत्वाचा भाग ते लक्षात ठेवत होते. स्वामी जे एकाग्रतेच्या बळावर ज्ञानयोगी झाले आणि नंतर ते ध्यानयोगी झाले. इथं आपल्याला परीक्षेपुरतं वाचायचं, त्यातही पास होण्यापुरतंच वाचायचं, त्यातही व्हीआयपी पाहिजे, त्यातही अति व्हीआयपी पाहिजे. म्हणजे फक्त कोणता उद्या प्रश्न येणार आहे तेवढा प्रश्न जर दिला तर उत्तम. अशी मुलं कशी यशस्वी होतील? तुम्ही जेवढा शॉर्टकट माराल तेवढं तुम्हाला भगवंत लॉंग कट देणार. एवढं लक्षात ठेवा. मनाची एकाग्रता टिकून जर ठेवायची असेल तर तुम्ही विरक्त असले पाहिजे. विद्यार्थी जीवनात हे सुखशयेवर कधीच बसले नाही पाहिजे. एक साधी सतरंजी आणि सभोवतालची पसरलेली पुस्तकं हीच तुमची आयुष्याची तुमची कुंडली असली पाहिजे. यासाठीच तुम्ही रमले पाहिजे. संगीताच्या अभ्यासाने जसे मन प्रसन्न होते ना, बुद्धी तरल होते. असे म्हणतात, व्यायामशाळेत जात असताना, क्रीडांगणावर संचार करीत असताना लक्ष पूर्ण तेथे पाहिजे, तरच तुम्ही तिथे यशस्वी व्हाल. नाहीतर गेलाय ग्राउंडवर पळतोय आणि लक्ष मात्र टीव्ही पुढं, काय उपयोग आहे त्याचा? तन्मयतेने जोपर्यंत तुम्ही एखाद्या विषयात उतरत नाही, बाबांनो तुम्हाला काही मिळणार नाही. इथे बीपीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी आता हे वार्तालाप करत असताना मला लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कंपनीचा आधार घ्यावा लागतोय. कारण लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट का बरं करावं लागलं? म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये ज्येष्ठ, कनिष्ठ सर्व असायचे. आजोबा कसे वागतात हे मुलगा पाहायचा, मुलगा कसं वागतोय त्याचा मुलगा पाहायचा, नातवाने कसं राहिलं पाहिजे आजी सांगायची. आता आजी नाही, आई नाही, सांभाळती कोणतं कामवाली बाई. म्हणजे प्रश्न असा निर्माण होतोय की जर आता हे जर संस्कारच कुठं मिळणार नसतील, म्हणून मला विचारधन घेऊन तुमच्या समोर यावं लागतंय. तन्मयता, विचारशीलता, उपक्रमशीलता आपल्या मुलांच्या जीवनात कधी येऊ शकते? तर हे डोळे झाक करून नाही बाबांनो. व्यक्तिमत्व जर तुम्हाला घडवायचं असेल तर मुलांना थोडं बसू द्या, एकांतात राहू द्या, एकाग्र होण्याची त्यांना संधी द्या. ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. Please share and like this video and subscribe our YouTube channel. Thank you.